तर मंडळी विषय असा झाला आहे, पहिली साधी गाडी तिला 900 रुपये तिकीट आहे. या मागच्या खायला जरा 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 म्हणजे मुंबईचं कसं काय, मुंबई धाराशिव गाडी आपल्याला भेटली होती. आबा उतरा चहा घ्या. तर मंडळी आता आपण आलो आहोत कुंथलगिरीला, म्हणजे आता बीडच्या आपण जवळपास 50 ते 60 किलोमीटर अलीकडे आहोत. आपण येरमाळा क्रॉस केले आणि आता गाडी एक 10 मिनटं चहासाठी थांबलेली आणि आता टाईम झाला आहे 12 वाजून 10 मिनटं. हा काय सांगायची हालत. एक गोष्ट नोटीस करून ठेवा, एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्ही साध्या गाडीत प्रवास करचाल म्हणजे साधारण 500 किलोमीटरच्या वरती काहीतरी सोबत बसायला घेऊन येत जावा गाडीमध्ये. जर तुम्ही कधी असा 4 दिवसांचा पास काढून फिरणार असेल ना तर काहीतरी गाडीमध्ये बसायला घेऊन या, नाहीतर आहे ना. अरे आपल्याला मार्ग सांगायचा राहिला गाडीचा. आता इथून पुढे आपल्याला लागणार आहे बीड, जालना, अंबड, देऊळगाव राजा, परत देऊळगाव राजानंतर चिखलीनंतर खामगाव आणि मग शेवट शेगाव. हे बघा हा कुंथलगिरी फाटा आहे, इकडून आतमध्ये कुंथलगिरीला जातात. तर मस्तपैकी गरमागरम चहा घेऊया, स्पेशल बनवा कडक एकदम, आणि ग्लासमध्ये दे मला. हां हां ही जी वाईब आहे ना, म्हणजे असं रात्रीचा चहा प्यायची, अशी एस टी थांबली अशी कंटिन्यू गाडी सांगलीवरनं घेऊन आलेत आणि कंटिन्यू एका स्पीडने गाडी चालू आहे. त्याच्यामुळे झोप येणं साहजिक आहे, म्हणजे झोप आली नाही त्यांना, पण थोडासा थकवा जाणवत असतो ना. तर मी पण चाललेल्यात गाड्या, मला पण माहिती त्याच्यामुळं. बाकी होतोय रेडी आपला चहा. या आजोबांची पण मजा आहे, कधीपासून बसत हे सुद्धा मिरजपासून बसतात आपल्याबरोबर. दूध आहे, दूध घ्या ना. दूध घे मस्त. ही कोणती आली सीटर स्लीपर? हो ही बघा कोणती आहे, ही आहे कोपरगाव शिर्डी हैदराबाद. आणि हिचा रूट बघा कुठला आहे, अहमदनगर, उस्मानाबाद, तुळजापूर. सही. तिकडची सीटर स्लीपर आम्हाला देऊन टाका, मस्त मजा येईल. चला निघूया. आणि आता आपले चालक दादा चेंज होणार आहे तिथं. ते आले आता मांजर सुंबा. तर मित्रांनो आता आपण आलो आहोत बीडमध्ये आणि आता टाईम झाला आहे 1:28 झालेत आणि आपली एकच बस आता इथं लागलेली, बाकीच्या या सकाळी आता उद्या धावणार. आणि आता जराशी झोप लागायला लागली, मला विचार करतोय की मागे जाऊन बसावं, पण मग गाडी अजूनसुद्धा फुल झालेली आणि इथं आपला आता क्रू चेंज होणार. क्रू म्हणजे फक्त चालक दादा चेंज होणार आहेत, कंडक्टर दादा जे आहेत ते आपल्याला शेगावपर्यंत असणार आहेत. आता एक गाडी आली, तुम्हाला गाडी दाखवतो कोणती ती. ही आहे बघा, छत्रपती संभाजीनगर ते उमरगा गाडी. ही गाडी तर बघा मित्रांनो किती भरलेली आहे, जबरदस्त फुल पॅक आहे गाडी. चला भेटू परत, मस्त आणली गाडी. आणि आता तिकडून किती वाजता असते गाडी शेगाववरून सांगलीसाठी? तिकडून इकडे येतं ना, हां 3ला लागते, 3:30. आणि इथं 10 वाजेपर्यंत येते का? बरं, मग ते तुम्ही घेऊन जाणार ना ती गाडी? निघायचा टाईम, गाडी एकदम परफेक्ट वेळेमध्ये आलेली आपली, म्हणजे
जवळपास 1-1.5 वाजतातच गाडी यायला इथं. गेवराई बसस्थानक. टाइम झाला आहे 2:21. ओ भाई साहब. आता टाईम झाला आहे 3:06. आपण आता आलो आहे अंबडमध्ये आलो आहे. पण आता अंबड क्रॉस केलं आहे आणि अंबडमध्ये प्रवास तिथे उतरले, त्याच्यामुळं सीट भेटलं आहे मला आणि मला झोप लागायला लागली त्याच्यामुळं मी येऊन बसलो आहे. आता जालना लागेल आणि पुढे मग देऊळगाव राजा. तर आत्ता आपण आलो आहे जालन्यामध्ये आणि टाईम झाला आहे 3:45. आणि सगळी गाडी बहुतेक इथंच रिकामी होणार आहे. सगळे प्रवासी आहेत बऱ्यापैकी. शपथ वाट लागली. हे पहा जालना बस स्थानक. काय गर्दी आहे, लोक आणि आपली गाडी. तर एक 15 मिनटं मस्तपैकी पॉवर नॅप झाला आपला. 15 मिनटं किती मिनटं झालं मला पण माहिती नाही, मला समजा नाही. अंबडपासून जालन्यापर्यंत उचला आपण थोडासा आराम केला आणि म्हणलं आता पुढचा रस्ता कव्हर करूया, कारण की हा रस्ता आपण कव्हर केलेला नाही आहे जास्त, त्यामुळे दाखवूया. जालना स्टँड. आपण आला आहोत आता आणि टाईम बघा किती झाला आहे 4:28. 4:28. जर तुम्ही कधी आले इकडे, म्हणजे तुम्ही शेगावला जाणार असाल किंवा अमरावतीला जाणार असाल, तर रस्त्यामध्येच तो त्यांचा राजवाडा आहे, त्याला नक्की भेट द्या आणि तुम्हाला छान वाटेल. चिखलीमध्ये आलोय का? आता आपण चिखलीच्या इकडे आहोत. पुन्हा टी ब्रेक. 12 वाजता थांबलो होतो आपण चहासाठी आणि आता टाईम बघा किती झाला आहे. 4:57 झालेत. 5 वाजलेत. आता उजाडेल आपण आणि सूर्योदय पाहूया. शपथ आजोबा तर फुल पॅक झालेत. असले भारी झोपलेत ते. आजोबांची मजा आहे. माझ्या समोर आपली एस टी उभा आहे, तर सगळे प्रवासी चहा घेत आहेत, पण मी चहा घेणार नाही आहे, कारण की मला अनुभव आहे. त्यामुळे आपण एक चहा घेतला 12 वाजता रात्री
तो चहा खूप छान होता आणि तेवढा बास. आणि आत्ता जो चहा होईल तो माहिती नाही कधी होईल. चिखलीच्या अलीकडे आपण माहीत नाही किती किलोमीटर राहिले अजून. आले जवळ आले आता. सगळ्या सीटर स्लीपर चालल्यात राव. तुम्ही एस टीने पहिल्यांदा प्रवास करताय का? एस टीने पहिल्यांदा प्रवास करताय? रेअरली करतो. मी 2-3 दिवस झाले प्रवास करतोय कंटिन्यू. हा का? मी इथून बुलढाणा म्हणून गाव आहे माझं. बुलढाणा. हा, चिखलीवरून परत तिकडे कशाला? तिथून कर्नाटकला गेलेलो तुम्ही आता. चिखलीमध्ये टाईम झाला आहे 5:44. शेगाव अजून आपलं 20 किलोमीटर आहे. पण आता टाईम बघा किती झाला आहे. आता टाईम झाला आहे दिसत नसेल आता 7 वाजलेत बरोबर. आणि 20 किलोमीटर राहिलं अंतर. आता काही तर काय सांगणार मी तुम्हाला. या गाडीविषयी सांगायचं होतं मला. गाडीची खासियत काय आहे शेगावमध्ये गेलो सांगतो तुम्हाला. चला भेटू परत. बाबांना मानलं पाहिजे म्हणा. बाबा 13-14 तास कंटिन्यू प्रवास केला त्यांनी. मिरजपासून बसलेत. कंटाळा आला का प्रवासाचा? 1 2 3 4 जण शेगावच आहे. हे बघा तुम्ही शेगावचं बस स्थानक. आणि ह्या आजोबांची खरंच म्हणजे कमाल आहे. यांनी सलग 14.5 तास प्रवास केला. म्हणजे मिरजपासून बसले होते ते आणि कंटिन्यू प्रवास केला त्यांनी शेगावपर्यंत. ह्या गाडीविषयी जे सांगायचं होतं मी बोललो होतो तुम्हाला खामगावमध्ये. ती गोष्ट अशी की जेव्हा आषाढी एकादशी असते म्हणजे त्याच्या आदल्या दिवशी आणि आषाढी एकादशीच्या दिवशी सांगलीमधून जी गाडीला गर्दी असते आणि इन्कम असते त्याच्यामध्ये ह्या गाडीचा हात कोणच धरू शकत नाही. बघा विचार करा. म्हणजे सांगलीपासून शेगावपर्यंत, शेगावपासून सांगलीपर्यंत फुल गाडी पॅक असते. आणि तुम्ही आता अनुभवलंच असेल की आता आपण जो प्रवास केला त्याच्यामध्ये आपल्याला मागे जाऊन झोपता पण येत नव्हतं. आणि फुल गाडी म्हणजे चढत होती माणसं, उतरत होती माणसं. म्हणजे कंटिन्यू ही गाडी पॅकच असते. जर तुम्ही कधी प्रवास केला
तर नक्कीच तुम्हाला हा अनुभव भेटेल या गाडीमध्ये. आता पुन्हा कधी 650 किलोमीटरचा प्रवास अशा गाडीमध्ये होईल का नाही माहिती नाही मला. ही गाडी बघा कुठली लागली, शेगाव पंढरपूर. तुम्ही तर केला प्रवास एन्जॉय, तुम्ही केला का व्हर्च्युअली? जर केला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब तर नक्कीच बनतो. तर मी इथं थांबेल का नाही हे मला माहिती नाही आहे. हा पण दर्शन मात्र नक्की होणार आहे माझं. चला मग एंड करूया इथं ब्लॉगचा. भेटूया पुढच्या प्रवासामध्ये. बाय बाय, सायनिंग ऑफ.